नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी इनो किंवा सोडा न वापरता एकदम स्पंजी किंवा जाळीदार अशी इडली बनवणार आहे। याच कपाने मी 4 कप रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत आणि याच कपाने 1 कप भर मी घरगुती उडीद डाळ घेतलेली आहे। ही सर्व आता धुवून घेणार आहे मिक्स करून। तर घरची उडीद डाळ एकदम चवदार लागते, थोडीशी पांढरशुभ्र नसते तरी पण खायला एकदम चवदार लागते, यामुळे मी घरची उडीद डाळ वापरलेली आहे। तर आता अशा तर मी आता दुसरं पाणी टाकून ठेवलेलं आहे। तर सकाळी 8 वाजता इडलीचं भिजू घातलेलं आहे। आता रात्री तुम्हाला 5 ते 6 वाजता दाखवत आहे। तर एकदम छान असं डाळ आणि इडली भिजलेली आहे। तर आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। तर 2-3 बॅचमध्ये ही वाटून घ्यायचे। तर मी आता ही पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मी गरम पाणी वापरणार आहे। तर इथं मी गरम करून पाणी घेतलेलं आहे आणि इथं मोठं भांडं घ्यायचे, कारण सकाळी एकदम खाली सांडते फुगल्यावर, यासाठी मी मोठं पातेलं घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। तर इथं सर्व इडलीचं बॅटर वाटून तयार झालेलं आहे। तर हाताने अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे 5 मिनिट। आता झाकण ठेवायचे रात्रभर। तर मी खाली एक नॅपकिन टाकलेली आहे आणि वरून एक असं टॉवेल किंवा काहीतरी कपडा असं कॉटनचा घ्यायचा आहे आणि ही पातेलं सर्व बाजूने असं झाकून टाकायचे, त्याला ऊब मिळेल असं झाकून ठेवायचे। तर मी आता तुम्हाला सकाळी दाखवणार आहे। इडलीचं बॅटर आता एकदम छान असं फुगलेलं आहे। तर बघू शकता अर्ध्यापेक्षा वर आलेलं आहे पातेल्याने। तुम्हाला अशा पद्धतीने दाखवता एकदम छान असं फुगलेलं आहे बॅटर। तर मी इथं इनो किंवा सोडा वापरलेला नाही, अशा पद्धतीने मी इडलीचं तयार केलेलं आहे, बघू शकता। तर एकदम छान असं फुगलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचे। तर आता एकदम छान असं मिक्स झालेलं आहे मीठ। आता इडली बनवण्यासाठी घ्यायचे। तर बघू शकता एकदम छान असं इडली बॅटर तयार झालेलं आहे, तुम्हाला जवळून दाखवत आहे। तर याला तूप किंवा तेल लावायचे इडलीच्या प्लेटला। तर मी इथं तेल लावलेलं आहे आणि एक चमचा याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता दुसऱ्या प्लेटमध्ये पण मी टाकून घेत आहे इडली। तर आता तिसरी प्लेट याच्यावर ठेवलेली आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे आणि बॅटर टाकून घ्यायचे, झाकण ठेवायचे। 10 ते 15 मिनिट मध्यम गॅसवर इडली शिजू द्यायची। तर आता मी शिजलेली इडली दाखवत आहे, बघू शकता। तर बताईने अशा पद्धतीने चेक करून बघायचे। तर एकदम छान अशी इडली शिजलेली आहे। तर नॅपकिन किंवा कपड्याने अशा पद्धतीने मधल्या भागात धरून घ्यायचे, गरम असल्यामुळे नॅपकिनचा वापर करायचा आहे। तर तुम्हाला एक इडली काढून दाखवणार आहे। तर बघू शकता एकदम छान अशी स्पंजी झालेली आहे आणि मऊसूत पण झालेली आहे। तर अशा पद्धतीने इडली बनवलेली आहे मी, एकदम छान अशी। सर्व इडली तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।